श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही स्वामी चरणी प्रार्थना। आज आपण सीझनमध्ये पेरू खा असं टायटल देऊन आपण व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणजेच त्याचे होणारे फायदे आपण आज पाहणार आहोत। आठवड्यात फक्त 2 पेरू खाल्ल्याने पिरियडचा त्रास कमी होण्यास, डोळ्यांची कमजोरी सुधारण्यास होते आणि कॅन्सरचा धोकाही कमी होण्यास मदत होऊ शकते। म्हणून सीझनमध्ये नक्कीच पेरू खात जा। सध्या सोप्या घरगुती उपायातून विकारमुक्त व्हा, आनंदी आणि सुखी जीवन जगा। आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा महागडी सप्लिमेंट्स, मल्टीविटॅमिन्स किंवा आयुर्वेदिक टॉनिक घेतो, पण खरं सांगायचं तर काही वेळा आरोग्याची खरी ताकद तर आपल्या घराजवळ बाजारात सहज मिळणाऱ्या फळांमध्येही लपलेली असते। त्यातलंच एक अत्यंत साधं आणि गुणकारी फळ म्हणजे पेरू। पेरू दिसायला साधा वाटला तरी शरीरातील पोषणाचा खजिना आहे। विशेष म्हणजे सीझनमध्ये पेरू कमी किमतीत सहज मिळतो आणि त्यातच आपले असलेले जीवनसत्व शरीराला अनेक प्रकारे फायदा देतात। पेरूमध्ये विटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि विविध मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळतात। म्हणूनच पेरू केवळ चवीपुरता मर्यादित राहत नाही, तर आरोग्यासाठीही एक उत्कृष्ट पर्याय ठरतो। नियमित प्रमाणात पेरू खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारते आणि शरीराला नैसर्गिकरित्या फायदा होतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही महिलांना पिरियड्सच्या दरम्यान होणारा त्रास, कंबरदुखी, पोटात कळा येणे, थकवा जाणवणे, हे सगळं कमी करण्यासाठी पेरू हा उपयोगी ठरतो। त्यामुळे आठवड्यातून 2 तरी पेरू खाण्याची सवय असायला पाहिजे, तरी शरीरात पोषण वाढतं आणि काहींना याचा सकारात्मक परिणाम जाणवतो। याशिवाय पेरूचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे डोळ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम। आजकाल मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप या स्क्रीनमुळे डोळ्यांवर ताण येतो, डोळे कोरडे पडतात, जळजळ होते किंवा हलकी कमजोरी जाणवते। अशा वेळी पेरूमधील पोषण मूल्य डोळ्यांच्या आरोग्यास आधार देतात। तसेच पेरूमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील घातक घटकांशी लढण्यास मदत करतात। त्यामुळे काही संशोधनानुसार कॅन्सरचा धोका कमी करण्याच्या दृष्टीनेही पेरूसारखी अँटीऑक्सिडंट्स युक्त फळे उपयुक्त ठरू शकतात। अर्थात पेरू हा कोणत्याही आजारावर उपचार नसून आरोग्य टिकवण्यासाठी नैसर्गिक पोषणमय पर्याय आहे। आज अनेक लोक लहान-सहान त्रासांकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर मोठ्या समस्यांना सामोरं जातात। म्हणून वेळेत आहार सुधारला तरच शरीरात फरक दिसतो। पेरू खाणं एक छोटी सवय आहे, पण ती नियमित ठेवली तर शरीराला चांगला फायदा होऊ शकतो। विशेषतः सीझनमध्ये ताजे पेरू खाणे म्हणजे चवीसोबत पोषणही